आणि आता पुढची बातमी अर्थातच सावली बार संदर्भातली, कारण गेल्या काही दिवसांमध्ये सावली बार आणि गृहराज्य मंत्र्यांवर होणारे आरोप हे चर्चेत आलेले होते। अनिल परबांनी आता यावरून काही सवाल उपस्थित केलेले आहेत, कारण सावली बारवरून परवान्यावरून खास करून गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा जी आहे ती समोर आलेली होती आणि सावली बारमुळे अडचणीत आलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ऑर्केस्ट्राचा परवाना आता परत केलेला आहे। आईच्या नावावर असलेला सावली बार होता आणि त्यामुळे अडचणी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या, पण रेस्टो बार आणि हॉटेलचा परवाना मात्र त्यांनी कायम ठेवल्याची माहिती मिळाली आहे। ज्या व्यक्तीला सावली बार चालवायला दिला होता त्यासोबतचा करारनामा याआधीच रद्द करण्यात आलाय। सावली बारचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेला, यावरून विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली होती। आता योगेश कदम यांच्यावर पुन्हा एकदा टीका करत अनिल परबांनी चोराने चोरीचा माल परत केल्याचं म्हटलं। परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं। जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे। ही कारवाई यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी। तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये